कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे. या टाळ्या वाजवणं एक सायंटिफिक दृष्ट्या त्याचा अर्थ सांगते. जेव्हा आपण याच्यामध्ये आपल्या तळहातामध्ये आपल्या पूर्ण शरीराचा कंट्रोल आहे असं म्हटलेलं आहे. ते कुठली थेरपी असते ती ॲक्युप्रेशर, त्याच्यामध्ये ते म्हणतात तुमच्या तळहातामध्ये सगळे पॉईंट्स आहेत, तुमच्या प्रत्येक जेवढे काही अवयव आहेत ते सगळ्या अवयवांचे पॉईंट याच्यामध्ये आहेत. आता मी काय त्यातली तज्ज्ञ नाही, पण त्यांनी जे सांगितलं ते मी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही जेव्हा जोरजोरात अशा टाळ्या वाजवता तेव्हा तुमचे सगळे पॉईंट हे दाबले जातात. आपण अशा टाळ्या कधीच वाजवणार नाही, तर कीर्तनात तरी कमीत कमी सगळ्यांनी अशा टाळ्या जोरजोरात वाजवायच्या. कशा? बोला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा एक पॉइंट झाला. दुसरा पॉइंट, जेव्हा आपण टाळ्या वाजवतो तेव्हा काय होतं हे बघा. हस्तरेषा, ज्योतिषशास्त्र माहिती आहे सगळ्यांना, ऐकू नये, कोणी त्यातलं तज्ज्ञ नाही, पण आपल्या ज्या रेषा असतात ना या भाग्याच्या रेषा बदलतात. का? कारण आपण हरिनामाचं कीर्तन करत आहे, साध्या माणसाचं कीर्तन नाही करत आहे. गांगुली किंवा मोदी किंवा अजून कोण त्यांचं कीर्तन नाही करत आहे आपण. तो जो या सृष्टीचा रचयिता आहे तो परमपिता परमेश्वर, त्याचं संकीर्तन चालू आहे. तर त्याच्यामुळे आपण जेव्हा त्याचं नाव घेतो आणि त्याच्यासाठी आपण जेव्हा टाळ्या वाजवतो तेव्हा त्याच्यामध्ये ती पॉवर आहे की आपल्या हातातल्या ज्या रेषा आहेत, ज्या वाईट रेषा आहेत त्या बदलून जातात आणि ज्या चांगल्या आहेत त्या अजून चांगल्या होतात. सोने पे सुहागा करण्याची ताकद ही त्याच्यामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे का? नाही. म्हणून बोला हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे. तिसरा पॉइंट, जेव्हा आपण मंदिरात बसलोय, कीर्तन चालू आहे, जी लोक टाळ्या वाजवत नाही ना तर काय होतं, त्यांच्या डोक्यावर सगळ्यांचे पाप जाऊन बसतात. म्हणून सुद्धा टाळ्या वाजवायच्या. जी लोक टाळ्या वाजवत नाही तर सगळ्यांचे जे केलेले पाप आहेत ते तिच्या डोक्यावर जाऊन बसतात किंवा त्याच्या डोक्यावर जाऊन बसतात. म्हणून बोला हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. किती पॉइंट्स कळाले? 3 नाही 4 सांगितले ना. हां, तर जेवढे जे काही सांगितले पॉइंट तर त्याच्यामध्ये खूप मार्मिक अर्थ आहे. इट्स
नॉट अ जोक. हे आहे, सत्य आहे म्हणून सांगितलं गेलेलं आहे. तर यासाठी टाळ्या वाजवणं, आपण असं तर हास्य क्लबमध्ये जातात तेव्हा तिथे जोरजोरात वाजवून घेतात, बरोबर ना. म्हणजे आपण ज्या देवासाठी वाजवतो ना तो खूप खुश होतो. म्हणून करताल, ज्याच्याकडे कर नाही तर ते टाळ नाही त्यांनी करताल वापरावा. हे धिस इज कर आणि त्याचा ताल. म्हणून कधी असं बसू नये. जेव्हा भजनामध्ये बसतो, जेव्हा कोणी एखादं गात पण असेल, ठेका द्या, ठेका द्या. देणं खूप जरुरी आहे. हे याच्या मागची कारणं आहेत. का? जो देत नाही त्याच्यावर जाऊन पाप बसतो. सगळ्यांना फुकटचं पाप मिळतात. जसं कोणी जो एकादशी करत नाही, एकादशीला काय असतं, एकादशीमध्ये अन्नामध्ये पाप जाऊन बसतो ना, है ना. अन्नामध्ये त्या दिवशी पाप असतं. तर असं म्हणतात, जी लोक एकादशी करत नाही तर त्या अन्न खाल्ल्यामुळे म्हणजे त्यांनी जे काही पाप नसेल केलं तर सगळं पाप त्याला मिळून जातं. म्हणून एकादशी करणं एवढं महत्वाचं आहे, कळतंय. म्हणून ज्यांना फुकटमध्ये पाप हवे आहेत त्यांनी टाळ्या वाजवू नका. आणि ज्यांना आपले पापाचा नाश करायचा आहे त्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवा. बोला, हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरी बोल की जय जय. तर एकदा मी पण अशीच बसले होते, तेव्हा माझ्या गुरुजींनी मला सांगितलं असं कधीच बसायचं नाही. जेव्हा आपण कीर्तनात बसतो तेव्हा जोरजोरात टाळ्या वाजल्याच पाहिजेत. आता हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. इथेच नाही, कुठेही तुम्ही जाता देवळात, जिथे संकीर्तन चालतं तिथे टाळ्या या वाजल्याच पाहिजेत. नुसतं बसून काय करणार आपण? दिलेत ना. जसे आता एक भजन गायलं ना कुठलं, की जे जे काही तू दिलंयस तू आम्हाला ते सगळ्याचा त्याचा वापर होऊ दे. त्यांनी गायलं आता काकूंनी, है ना. चांगला आवाज दिला, ती सेवा करून घे, सगळी सेवा. तर हाताची सेवा काय? टाळ्या वाजवणं देवासाठी. पायाची सेवा काय? देवळात जाणं, नुसतं घरी नाही बसायचं. बागेत पण जा, देवळात पण या, आहे की नाही. तीर्थयात्रेला जा, मंदिरात जा. तर ही पायाची सेवा. पायाकडनं आपण सेवा करून घेतली त्या देवासाठी. जिभेची सेवा काय? नुसतं अन्न नाही, प्रसाद खाणं आणि चांगलं बोलणं, वाईट बोलू नये कोणाबद्दल. प्रत्येक माणसाच्या दोन बाजू असतात, चांगली पण असते वाईट पण असते. चांगलं बघावं माणसाने. ते काय म्हणतात, चाळणी आणि सुपामध्ये काय फरक आहे हो? नाही, सूप आणि चाळणी. आता काय गाळून काय टाकतं, सगळा जो कचरा असतो तो खाली जातो आणि चांगला सार घ्यावा माणसातला, आहे की नाही. तसं आपण सुपाचं तर तसं आपण बनावं. प्रत्येकातले चांगले गुण घ्यावे, बाकीचं सोडून द्यावं, है ना. बघा, लोक जी असतात ना दोन्ही बाजूनी बोलणारी असतात. असंही बोलतील तसंही बोलतील. ती एक शिव पार्वतीची कथा आहे ना, है ना. नंदीवरनं ते जात असतात शिव पार्वती. तर आधी कोण बसलेला असतो? आधी ते पार्वतीला बसवतात, बरोबर. शिवजी पार्वतीला नंदीवर बसवतात आणि ते चालायला लागतात. मग तिथनं लोक म्हणतात काय नवरा चालतोय, बाई बसली आहे. मग बिचारी ती बाई उतरते, पार्वती माता उतरते, शिवजी बसतात. मग तिथनं लोक त्यांना नावं ठेवतात. बघा, बिचारी पार्वती माता चालली आहे, बायको चालली आहे, नवरा बसलाय मस्त. ते दोघं उतरतात, तो नंदी असाच चालला, ती दोघं चालली. तिथनंही लोक नाव ठेवतात. काय एवढं चांगलं वाहन आहे तरी दोघं चालली आहे. बरं, दोघं जण बसली, काय लाज लज्जा आहे की नाही, दोघं बसली. अशी लोक, म्हणजे लोक सगळ्यांकडनं बोलतच असतात. म्हणून आपण जास्त विचार करू नये, है ना. सगळ्यांचा विचार करत बसला, आपला रिमोट कंट्रोल दुसऱ्यांकडे दिला ना, मग आपण कधी जगूच शकत नाही, है ना. मी असं केलं तर तो काय बोलेल, मी तसं केलं तर तो काय बोलेल, जाऊ दे ना, कशाला काय करायचं, सोडून द्यावं. हे बघा, आपलं जे चरित्र आहे ना ते पाण्यासारखं निर्मळ असावं आणि ते दिसतं. बरं, कोणी तुमच्याबद्दल काहीही मागे बोलू दे, पण तुम्ही कसे आहात ते त्या परमेश्वराला माहिती आहे, बरोबर आहे ना. म्हणून ते सगळं सोडून देऊन भगवद्गीतेला सुरू करू आपण, ठीक आहे. चला, कसं वाटलं? हरे कृष्ण. तर हे घरी करत जा. जेव्हा आपण आरती पण करतो ना तेव्हा टाळ्या सगळ्यांना वाजवायला सांगायच्या, जोरात वाजवा. त्याची मागची कारणं सांगायची, ही अशी आहेत म्हणून, ठीक आहे. चला, अरे बापरे, ठीक आहे. 5 मिनिटात सुरुवात करते मी, मग एंड करू.
ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर शिवसदी गौर भक्तवृंदा। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरी बोल। आणि हात का वर करायचं याचंही कारण सांगितलं होतं मी। फुल काय सांगितलं? फुल समर्पण, सरेंडर, टोटल सरेंडर. कोणासमोर? फक्त त्या परमेश्वरासमोर, बाकी कोणासमोर नाही. केलं तरी काय होणार नाही. ज्याच्यासमोर करायचं त्याच्यासमोरच करायचं, मग तो बरोबर सगळ्यांना बुद्धी देतो, है ना. चला आता अध्याय दुसऱ्या त्याचा सांख्ययोग आपण सुरू केला होता. हां, आत्म्याची काय काय लक्षणं बघितली होती आपण. आपण काय आहोत सर्वात आधी हे सांगा. आपण आत्मा आणि शरीर मधला आपण फरक बघितला होता, है ना. शरीर परिवर्तनशील आहे. परिवर्तनशील म्हणजे काय? शरीरामध्ये बदल होत आहे. जन्मापासून म्हणजे बालपणी आपलं शरीर कसं होतं? छोटंसं. तसं वाढत बालपणानंतर काय आली? कौमार अवस्था. कौमार अवस्थेनंतर काय आलं? किशोर, कौमार, यौवन आणि काय? वार्धक्य आणि त्यानंतर एंड. तर हे शरीरामध्ये बदल झाले. पण त्या शरीराला बघणारा, त्या बदलाला बघणारा जो आत्मा आहे तो बदलतो का? नाही, तो बदलत नाही. बरोबर. तर हा फरक बघितला. मग आपण काय बघितलं की आत्म्याला शस्त्राद्वारे त्याचे तुकडे करता येतात का? नाही. अग्नीद्वारे त्याला जाळता येतं का? नाही. पाण्याद्वारे त्याला भिजवता येतं का? नाही. वाऱ्याद्वारे त्याला सुकवता येतं का? नाही. तर हे सगळं काय आहे? आत्म्याची ही लक्षणं आहेत. हे सगळं शरीराला करता येतं. पाणी टाकलं शरीर भिजणार, बरोबर. आग लागली शरीराला जाळलं जाईल, राख होईल त्याची, बरोबर. तुकडे होतील शस्त्राद्वारे, पण आत्म्याचे होतील का? नाही. तर ही सगळी आत्म्याची लक्षणं आहेत. तर आत्मा काय? वॉटरप्रूफ, बरोबर. नंतर फायरप्रूफ, नंतर वाईन प्रूफ, नंतर एज प्रूफ म्हणजे काय? त्याला वय आहे का? त्याचं शरीराचं वय त्याच्यामध्ये बदल होतोय. आत्म्याच्या ह्याच्यामध्ये बदल होतोय का? आत्मा हा सनातन आहे. जसे भगवान श्रीकृष्ण हे सनातन आहे, तसा आत्मा हाही सनातन आहे, बरोबर. तर हे सगळे आपण त्याचे हे बघितले. काय म्हणतात? त्याचे गुणधर्म. ठीक आहे. पुढे हा आत्मा अविद्राव्य व न तुटणारा आहे. अविद्राव्य म्हणजे काय? कशामध्येही तो विरघळत नाही, तो तुटणारा नाही, त्याला सुकवणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नेहमी टिकणारा, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि नित्य सारखाच राहणारा आहे. असे आपण आहोत, बरोबर. आपणही सच्चिदानंद आहोत, सत आहोत, चित आहोत, आनंदी आहोत. पण आता काय आहे? आता आपली अवस्था असत आहे, अशीच आहे आणि निरानंद. नेहमी आपण दुःखीच असतो. कोणाचं सुख बघितलं की लगेच आपल्याला मिरच्या लागतात, अशी आपली अवस्था आहे. का? कारण अजून आपण त्या काय म्हणतात त्या परिस्थिती, त्या स्थितीपर्यंत, आत्म्याच्या स्थितीपर्यंत पोहोचलो नाहीये. आपल्याला आत्मसाक्षात्कार झालेला नाहीये. झालाय का कोणाला? आपण म्हणतो मी आत्मा आहे, पण त्या आत्म्याला तुम्ही बघितलंय का? त्याचा काही एक्सपिरियन्स घेतलाय का? नाही. हे फक्त विज्ञान म्हणजे फक्त नॉलेज आहे आपल्याला, बरोबर. पण त्याचा अनुभव घेणं त्याला म्हणतात विज्ञान.
जेव्हा एखादं 11वी 12वी मध्ये बघा प्रॅक्टिकल असतात, केमिस्ट्रीची प्रॅक्टिकल असतात, ती फक्त लेखी लिहिलेली असतात. ती लेखी लिहिणं म्हणजे नॉलेज. पण जेव्हा आपण ते प्रॅक्टिकल करतो तेव्हा ते आपल्याला दिसतं की याच्यामध्ये हे टाकलंय H2+O = H2O, ते पाणी बनतं. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन मिळून पाणी तयार होतं. हे जेव्हा आपण प्रॅक्टिकल करतो लॅबोरेटरीमध्ये तेव्हा आपल्याला कळतं पाणी तयार झालं. तसंच आपल्याला कधी कळणार मी शरीर नाही, मी आत्मा आहे, हे नुसतं याच्यातनं नाही, पण हे आपल्याला अनुभवाला कधी येणार? जेव्हा आपण त्या देवाचं नामस्मरण करू तेव्हा. नामस्मरण हाच उपाय असतो प्रत्येक गोष्टीसाठी. नामस्मरण उपाय ओम नमः शिवाय. आहे ना ते भजन छान? तसं नामस्मरण उपाय ओम नमः शिवाय म्हणा, हरे कृष्ण म्हणा, काही म्हणा. तर ते म्हटल्यामुळेच आपल्याला आपण जो आत्मा आहोत म्हणजेच आत्मसाक्षात्कार, ती जी स्टेज येते ती स्टेज अशीच येत नाही. सर्वात आधी आपल्याला नॉलेज मिळतं. ते नॉलेज मिळतंय भगवद्गीतेतनं. भगवद्गीता आपल्याला शिकवते. काय शिकवते? की देवाचं नाव घ्या. ते आपलं प्रॅक्टिकल झालं. बरोबर? प्रॅक्टिकल कोण करणार? प्रत्येकाला स्वतः करावं लागणार आहे. तुमचं प्रॅक्टिकल मी करू शकते का? नाही. तुमचं करू शकते का? तुम्हाला तुमचंच प्रॅक्टिकल करावं लागणार. बरोबर? आणि तो प्रॅक्टिकल करण्यासाठी प्रत्येकाची वेळ वेगवेगळी, प्रत्येकाकडे शिल्लक असलेली वेळ ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाकडे किती वेळ शिल्लक आहे आपल्याला माहिती आहे का? नाही. त्यामुळे जेव्हापासून आपल्याला कळलं प्रॅक्टिकल काय आहे, काय प्रॅक्टिकल करायचं आपल्याला? नामस्मरण. बरोबर? हे जेव्हापासून कळलं तेव्हापासून सुरुवात केली. कधी ना कधी आपलं येईलच ना, काही ना काही आपल्याला निष्कर्ष जसं शेवटी मिळतं. तात्पर्य काय म्हणतात, अनुमान आपण लिहितो प्रॅक्टिकलला. शेवटी सगळ्यांचं शिक्षण झालंय 11वी 12वी, अनुमान आपण लिहितो. बरोबर? तर तसा अनुमान आपलाही काहीतरी लागेल. बरोबर? म्हणून प्रॅक्टिकल करणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला कळेल की मी आत्मा आहे, शरीर नाही. ठीक आहे? पुढे हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस. कोण म्हणताय शोक करू नकोस? श्रीकृष्ण कोणाला म्हणतायत? आणि अर्जुनाद्वारे ते कोणाला म्हणतात? आपल्याला. बरोबर? शोक करायचा नाही. कोणी गेलं, नॅचरल डेथ आहे. बरोबर? हां, लवकर गेले तर बरोबर आहे, कोणालाही वाटेल. असेही गेले तरी वाटणारच. पण भगवद्गीता आपल्याला शिकवते काय? की आपण आत्मा आहोत, शरीर नाही. पुढे तथापि जरी तुला वाटते की आत्मा हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो, तरी हे महाबाहो तू शोक करणे योग्य नाही असे श्रीकृष्ण म्हणतात. आता आपल्याला काय वाटतं, जसं शरीर जन्म घेतो, शरीर मरतो, तसं आत्माही जन्म घेत असेल आणि आत्माही मरत असेल असं श्रीकृष्ण कोणाला सांगतात? अर्जुनाला सांगतायत. कारण आपल्यालाही कुठे माहिती होतं, तसं अर्जुनालाही कुठे माहिती आहे की तो आत्मा आहे, शरीर नाही. म्हणून श्रीकृष्ण त्यालाही असं सांगतायत. तरी तू शोक करू नकोस. पुढे जो जन्माला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत्यू झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही. ठीक आहे? कर्तव्य खूप मोठा शब्द आहे. प्रत्येकाचे कर्तव्य प्रत्येकाला लागलेले आहेत. बरोबर? आपण कोण आहोत? स्त्री जन्मामध्ये एक स्त्री जी आहे ती काय काय रोल निभावते? ती आई आहे, ती स्त्री आहे, ती बहीण आहे, ती मुलगी आहे. बरोबर? तर प्रत्येक ह्याच्यामध्ये ती सून आहे. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येकाचे जे कर्तव्य आहेत त्या रिलेशनमध्ये जे काही कर्तव्य आहेत ते प्रत्येकाला करणं जरुरीचं आहे. बरोबर? कर्तव्य केलं नाही तर लोक काय म्हणतील? नावच ठेवतील ना. म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य करणं हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर? असं नाही कामं काही करायची नाही, दिवसभर रामराम नाही. आपली अजून ती अवस्था नाही आहे ना. ती नुसतं रामराम म्हटलं की देव आपल्यासमोर सगळं आणून देईल. देव काय म्हणेल? तुला मनुष्यजन्म का दिलाय? तू तुझी कर्तव्याचं पालन करायचं व्यवस्थित. जेव्हा तू व्यवस्थित तुझं कर्तव्याचं पालन करता माझं नामस्मरण करशील. बघा कुठली गोष्ट आपण करतो ना, बघा आता जेव्हा नवीन
आपण जेव्हा लग्न झालेलं असतं तेव्हा ती जी बाई असते ती घरात सगळं काम करते, पण तिचं मन कुठे असतं? तिच्या नवऱ्याकडे असतं. माझा नवरा आता काय करत असेल? किंवा तुम्ही प्रेयसी काय म्हणतात त्याला, प्रियकर, हां, त्यांचं उदाहरण घ्या. ती जी मुलगी आहे ती कुठेही असेल, कॉलेजमध्ये असो किंवा घरी असो, काही अभ्यास करत असो, पण तिचं सगळं लक्ष कुठे असतं? तसंच आपण जेव्हा आपली कामं करतो ना तेव्हा आपलं लक्ष कोणाकडे पाहिजे? त्या परमेश्वराकडे. हे उदाहरण देणं झालं. उदाहरण देण्याचा अर्थ काय आहे की आपण आपले सगळी कामं करताना त्या परमेश्वराकडे आपलं लक्ष पाहिजे. जसं आपण पांडुरंग नाही त्या मंदिरी, दळण दळीतो जनाबाईच्या घरी केलं ना, आपण ती गवळण केली आहे. काय ती जनाबाई सगळं काम करायची हो घरातलं, झाडू, फरशी, भांडी धुणं, दळण दळणं. आधी काय सगळे अशा गिरण्या नव्हत्या, ती सगळं मिळायचं, रोजचा रोज दळण दळावं लागायचं. ही सगळी कामं ती करताना कोणाचं नामस्मरण करायची, कोणाला लक्षात ठेवायची? दिल में कौन थे उसके? हरी, पांडुरंग, विठ्ठल. बरोबर. सगळं करत असताना ती विठ्ठलाला कधी विसरली का? नाही. तिने काम सोडलं का? नाही. पण नंतर अशी अवस्था आली की ती काम करता करता तिला समाधी लागायची आणि त्या समाधीमध्ये मग ते विठ्ठल प्रकट व्हायचं आणि तिचं सगळं काम करायचं. ती अवस्था होती त्यांची. आपली आहे का ती अजून अवस्था? काहीच नाही आहे. आपण 2 मिनिटं इथं केलं तरी आपल्याला लगेच आऊ चालू होऊन जातं, उभाशा काय येतात, हे असं काय चालू होतं, हे भगवान कधी बंद होईल असं होऊन जातं लोकांना. का? कारण आपण पापच एवढे केलेत की ते या सत्संगामध्ये बसूच शकत नाही. हे बघा, असं असतं ना, ज्या माणसाचे पाप चरम सीमेवर असतात ना तो माणूस परमेश्वराचं नावच घेऊ शकत नाही, तो घेऊ शकत नाही. म्हणूनच तो वाल्याचा वाल्मिकी जो आहे ना त्याला मरा नाव दिलं होतं. राम हे बोलूच शकत नव्हता तो. का? कारण त्यांनी एवढे त्याचे पाप होते. बरोबर. तर त्यामुळे जो इथे बसतो तो भाग्यवान जीव समजायचा आणि इथे बसून जो देवाचं नाव घेतो तो अजून भाग्यवान समजायचा. असं सहजासहजी कोणाला परमेश्वराची कृपा झाल्याशिवाय त्याचं नाव तो देतच नाही. कारण तो काय म्हणतो, मी त्या माणसाला सगळं देईन पण मी माझी भक्ती देणार नाही. का? कारण एकदा मी याला भक्ती दिली ना हा मला बांधून टाकेल. असं आहे ना. जसं कोणाला कोणी बांधलेलं, जनाबाईंनी कोणाला बांधून टाकलं? विठ्ठलाला. का? दिवसभर विठ्ठल विठ्ठलच करायची ती, है ना. विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल 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 विठ्ठल. हरी बोल. तर असं आपल्याला आपण सवय लावली पाहिजे. खूप मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे म्हणजे साधीच गोष्ट आहे, पण ती आपण मनावर घेत नाही ना. काय? जायचं, टाळ्या वाजवायचं आहे आणि न म्हणायचं आहे. सिंपल आहे ना. किती सोपं आहे. काही लागतं का याच्यासाठी? पैसे लागतात का? नाही. काही लागतं का? द्यावं लागतं का? काही नाही. काय? फक्त जीभ, आपल्या जिभेने काय करायचं? हरिनामाचा उच्चार करायचा आणि हरिनामाचा प्रसाद खायचा. बाकी काही खायचं नाही. जिभेचं हे काम काय? एक हरीचा प्रसाद आणि एक हरिनाम. जिव्हा कंट्रोलमध्ये आली की सगळं कंट्रोलमध्ये येतं. बरं. ती जीभच कंट्रोलमध्ये येत नाही. बाहेर बघितलं, अरे चला खाऊन घेऊ, इकडे बघितलं, चला खाऊन घेऊ, एवढंच खाल्लेली काय होतं, गेलं. जीभ ज्याची कंट्रोलमध्ये नाही तो काहीच करू शकत नाही आणि ज्याने जिभेला जिंकलं तो सगळं काही करू शकतो. तो जो जिभेचा गुलाम आहे तो गोदास आहे. गोदास म्हणजे काय? गो म्हणजे इंद्रिय, तो इंद्रियांचा गुलाम आहे. पण ज्याने जिभेला जिंकलं तो गोस्वामी आहे. तो गोस्वामी बनतो, तो इंद्रियांचा स्वामी बनतो आणि तोच परमेश्वराचं नामस्मरण करू शकतो. असं आहे. म्हणून सर्वात आधी जिभेपासून सगळं. चांगले शब्द बोलावं, कशाला कोणाबद्दल वाईट बोलायचं, आहे की नाही. चांगलं बोलायचं. देवाने चांगलं लिहिलंय ना, चांगलं बोलायचं, आहे की नाही. तर हे सगळं आपल्याला भगवद्गीता शिकवतं. ठीक आहे.
वाजले. ठीक आहे, आता काय म्हणायचं, 5 मिनिटं आपण 2च मिनिटं हरे कृष्ण म्हणू आणि नंतर एंड करू. ठीक आहे, चला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. टाळ्या. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय. राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि गोविंद जय जय, गोविंद जय जय गोपाल 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 जय जय. राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि गोविंद जय जय. कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की, मोर मुकुट बंसी वाले की, श्याम रामचंद्र की, बोले भाई सब संतन की. हरी बोल. सगळ्यांनी प्रसाद घ्या आणि पुढच्या शुक्रवारी या. बरं, आणि आता आम्ही मंगळवारी सुद्धा सुरू केलंय, भजनाचे क्लासेस असतात. इट्स ऑल्सो फ्रीमध्ये आहे. इथे आम्ही बसून भजन म्हणतो, भजन बसवतो आणि म्हणतो. मंगळवारी सुद्धा 4:30